फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. दक्षिण प्रयागराज येथे विटेकर भक्त झाले तल्लीन. विटे शहरातील हरे कृष्णा सत्संगच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंगपूर या तीर्थक्षेत्राची यात्रा करण्यात आली. दक्षिण प्रयागराज असे संबोधन असणाऱ्या लक्ष्मी नरसिंह मंदिर परिसरात येथे विटेकर भक्त तल्लीन होऊन नाचू लागले. मंदिराचा परिसर स्वच्छ, पुरातन काळातील वास्तू, नीरा भीमा नदी संगम, भक्तिमय वातावरणात भजन, कीर्तन, जप, प्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य पुजारी प्रधान आचार्य प्रसाद दंडवते यांनी मंदिर स्थापना, स्थापत्य, वैशिष्ट्ये, देखभाल, नियोजन, यात्रा याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, नीरा नरसिंगपूर या तीर्थक्षेत्राला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दक्षिण प्रयाग असे संबोधले आहे. भक्त प्रल्हादांचा एकमेव मंदिर भारतात नीरा नरसिंगपूर येथेच आहे. भीमा आणि नीरा नदीचा संगम आहे. त्या ठिकाणी चंद्रपूर असल्यामुळे या ठिकाणी चंद्रभागा असे म्हटले जाते. 20 एकर क्षेत्रात बसलेले हे सुमारे 1,500 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले मंदिर आहे. बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर शासनाकडून अनुदान देण्यात आले. 265 कोटी खर्चून हे मंदिर सुशोभित व सर्व सोयींनी युक्त असे केले जात आहे. 2027 मध्ये काम पूर्णत्वास येईल. देवस्थान मार्फत या मंदिराचे जतन, संवर्धन पिढ्यानपिढ्या केले जात आहे. शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्यासह अनेक संत महात्मे यांनी लक्ष्मी नरसिंह मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे. एकादशी सोडून दररोज 12 ते 2 या वेळेत प्रसादाच्या रूपात अन्नदान केले जाते. आषाढ महिन्यात देवशयनी एकादशी या दिवशी भक्तांकडून विशेष पूजा करण्यात येते. या ठिकाणी असणारे नंदादीप लावून मनोभावे इच्छा व्यक्त केली तर चांगले फलित सत्वर मिळते असा भक्तांना विश्वास आहे. मंदिर परिसरात निरंतर गायीची सेवा केली जाते. भक्तांकडून मिळणाऱ्या देणगीमधून सर्व सेवा केली जाते. नरसिंह देवता ही शक्ती देवता म्हटली जाते. ती खूप कडक आहे किंवा रागीट आहे असा समज आहे. त्याच्या चरणी लीन होऊन दर्शन घेतले, भक्ती अर्पित केली तर आपल्या इच्छापूर्ती करण्यासाठी लक्ष्मी नरसिंहांचा आशीर्वाद मिळतो अशी असंख्य भक्तांना श्रद्धा आहे. वैशाख शुद्ध षष्टीला यात्रेला प्रारंभ होतो. नरसिंह जयंती दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो. वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचा दिवस असतो. वैशाख शुद्ध द्वितीयेला यात्रेचा समारोप होतो. इस्कॉनचे असंख्य भक्त लक्ष्मी नरसिंहपुराच्या दर्शनासाठी येतात. इस्कॉन परिवारातील जे भक्त पंढरपूरला येतात ते या ठिकाणी येतात. प्रतिवर्षी लाखांपेक्षा जास्त भक्त इस्कॉन परिवारातील या ठिकाणी दर्शनासाठी येतात असेही प्रसाद दंडवते यांनी सांगितले. यावेळी हरे कृष्ण सत्संग नाशिकचे प्रभूजी मारुती दास म्हणाले, प्रभू नामात तल्लीन होऊन जणी महत्वाचे. कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या यात्रेमध्ये तन मन धनाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. आध्यात्मिक जीवनामध्ये गंभीर राहावे. आपली भक्ती ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी या धोरणानुसार असावी. किती भक्ती करतो यापेक्षा कशी व्यक्त करतो. निस्पृहपणे तल्लीन होऊन भक्ती करतो का हे महत्त्वाचे. आपण आपल्याला घडवायचे. वैष्णवात अफरातफर नको. सिन्सिअरली जप करा. स्ट्रगल टू सक्सेस आणि महत्त्वाचे छोडना नहीं पकडे रहना अशा पद्धतीने प्रयत्न करत राहणे आवश्यक. गोपालाची व अन्य भक्तिप्रधान पुस्तके वाचा. दीनानाथ गोपदास प्रभूजी म्हणाले, लक्ष्मी नरसिंह मंदिर हे पुरातन काळातील अतिशय सुंदर मंदिर आहे. मेहनतीने या मंदिराची निगा राखली जाते. निस्वार्थी भावना, सेवाभावी वृत्तीने इथले सर्व पुजारी पूजा अर्चा करीत आहेत. वेळ मिळेल तेव्हा जप भक्ती करावी आणि सत्संगात नियमितपणे सहभागी व्हावे असे आवाहन हरे कृष्ण सत्संगच्या वतीने करण्यात आले. Shut up.